तिची आई सुमित्रा 5 वर्षांपूर्वी वारली होती. आता बाबा माधवरावही अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं वारले. 13वं आणि गंगापूजन आटोपलं. सर्व पाहुणे आपापल्या गावी परतले. ती देखील आता परतायच्या तयारीत होती. आवराआवर झाल्यावरती ती आपल्या भावाला म्हणाली, अमोल, मलाही आता निघायला हवं. पोरांच्या परीक्षा आहेत आणि तुझ्या जिजूंची ऑफिस. आता मला जास्त थांबता येणार नाही. तू देखील आता 1-2 दिवस इथे थांबून इथलं सर्व आवरून घे. म्हणजे पुन्हा पुन्हा इथे येण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे बाबांचे सर्व कागदपत्र नीट बघून घे. हो ताई, अमोल म्हणाला. बाबांच्या 2 बॅगा आहेत. त्या आपण आत्ताच बघून घेतो. म्हणजे तुलाही सगळं समजेल. जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते इथेच घेता येतील. चालेल, पण प्रियालाही बोलावून घे. तिलाही सगळं कळायला हवं. अमोलने पत्नी प्रियाला आवाज देऊन बोलावलं. नंतर त्याने 2ही बॅगा आणल्या. त्यात बरीच कागदपत्रे होती. त्यातच एक जुनी डायरीही सापडली. ताई, ही बघ, बाबांची जुनी डायरी वाटते. तिला लगेच आठवलं. आई सांगायची, बाबांना अनेक वर्षांपूर्वी डायरी लिहिण्याचा छंद होता. पण मुलांच्या जन्मानंतर आणि सतत फिरतीच्या नोकरीमुळे तो छंद मागे पडला. तिने डायरी उघडली. सुरुवातीची काही पानं रिकामी होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी बाबांनी लिहिलेली नोंद दिसली. प्रत्येक पानावरती तारीख, वार आणि वेळ लिहिलेली होती. एकाच दिवसांच्या अनेक नोंदी होत्या. तिला वाटलं त्या रात्री बाबांनी अख्खी रात्र जागून हे लिहिलं असावं. ती डायरी नसून एखादी हृदयस्पर्शी कथा वाटत होती. तिनं वाचायला सुरुवात केली. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. मला रजा मिळू शकली नाही. तू इतक्या लांब बाळंतपणासाठी माहेरी गेलेली आणि मी इथे एकटा. आज तुझी खूप आठवण येत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी आपलं लग्न झालं होतं. तुला तर सगळं आठवतच असेल. पण मला देखील आपल्या लग्नाचा प्रत्येक क्षण अगदी स्पष्ट आठवतो. लग्नाची वेळ, निघण्याची वेळ, सगळंच. लग्न झाल्यानंतर माझ्या उपरण्याची गाठ तुझ्या शालूशी बांधण्यात आली होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. वरातीतील आणि घरातील सर्वजण थकलेले होते. अजून गौरी गणपतीची पूजा बाकी होती. माझे बाबा आणि काका घाई करत होते. पण तू मात्र हळूहळू पुढे चालत होतीस. जिथे देव आणि देवक बसले होते तिकडे तू शांतपणे जात होतीस. आणि मी एखाद्या मुक्या माणसासारखा तुझ्या मागे चालत होतो. माझ्या ओळखीचे तिथे कोणीच नव्हते. पण तुझे सगळे जवळचे तुझ्या भोवती होते. तुझ्या बहिणी, मैत्रिणी तुला वेढून चालत होत्या. त्या सर्वांच्या चेहऱ्यावरती विरहाची छाया होती. काहींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मला वाटत होतं आता कोणत्याही क्षणी त्या सर्वजणी मोठ्याने रडतील. खरं सांगायचं तर मी तुझ्या रडण्याची वाटच पाहत होतो. तू रडशील, मी तुझ्या खांद्यावरती हात ठेवून तुला धीर देईन. तुझे डोळे पुसून तुझा पहिला स्पर्श अनुभवेन. अशी कितीतरी स्वप्न मी मनात रंगवली होती. पण तसं काहीच घडलं नाही. तुझ्या डोळ्यात अश्रूच नव्हते. तू शांत, गंभीर आणि स्थिर होतीस. आम्ही दोघं गौरी गणपतीसमोर बसलो होतो. तुझी आई सुमित्रा तुला पूजा सांगत होती. तिच्या डोळ्यातून मात्र सतत अश्रू वाहत होते. पूजा संपली. आपण दोघांनी देवांना नमस्कार केला. त्यानंतर मोठ्यांना नमस्कार करण्याची वेळ आली. वातावरण अत्यंत भावुक झालं होतं. तुझ्या आईला आपण वाकून नमस्कार केला. मला वाटलं आता तू आईला मिठी मारशील आणि भरभरून रडशील. पण तसंही झालं नाही. तुझी आई हुंदके देत तुला कवेत घेत होती. तू मात्र तिथे अश्रू पुसत तिला धीर देत होतीस. स्वतःच्या डोळ्यातून मात्र एकही थेंब बाहेर पडू देत नव्हतीस. मला तेव्हा तुझं खूप आश्चर्य वाटलं. प्रत्येक मुलगी माहेर सोडताना रडते हे मी अनेकदा पाहिलं होतं. मग तू का रडत नव्हतीस? हा प्रश्न मला सतावत होता. घरातल्या सर्व मोठ्या बायकांना आपण दोघांनी वाकून नमस्कार केला.
प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, पण तू मात्र तितक्याच शांतपणे सर्वांचा निरोप घेत होतीस. पुरुष मंडळी अंगणात उभी होती. आपण हळूहळू बाहेर आलो. दाराशी तुझी आई उभी होती. डोळ्यातले अश्रू पुसत ती मला म्हणाली, जावई बुवा, हिची काळजी घ्या. हिला कधी त्रास होऊ देऊ नका. फार लाडानं वाढवलं आहे आम्ही तिला. आता ती तुमची जबाबदारी आहे. मी काही बोलू शकलो नाही. फक्त मान हलवून त्यांना आश्वासन दिलं. त्या क्षणी मी तुझ्याकडे पाहिलं. तू अजूनही तितकीच शांत होतीस. चेहऱ्यावर ना दुःख, ना ताण, ना अस्वस्थता. तुझ्या मागोमाग मी बाहेर येत होतो आणि मला क्षणभर असं वाटलं की जणू तूच मला तुझ्या माहेरातून सासरी घेऊन चालली आहेस. अंगणात तुझे बाबा उभे होते. ते स्वतःला सावरत होते, पण त्यांच्या डोळ्यातील ओल स्पष्ट दिसत होती. आपण दोघांनी त्यांच्यासह सर्व मोठ्यांना नमस्कार केला. वातावरण इतकं भावूक झालं होतं की माझेही डोळे पाणावले होते. तरीही तू स्थिर होतीस. शेवटी आपण टॅक्सीत बसलो आणि वरात रेल्वे स्टेशनकडे निघाली. स्टेशनवर पोचल्यावरती आपण सर्वजण गाडीत बसलो. माझी नजर सतत तुझ्याकडेच होती. अजूनही तुझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. माहेरचा उंबरठा कायमचा मागे टाकूनही तू इतकी शांत कशी राहू शकतेस हे मला समजत नव्हतं. माझ्या मनात एका मागोमाग एक प्रश्न निर्माण होत होते. तू इतकी भावनाशून्य आहेस का? की तुला या लग्नाबद्दल आनंदच नाही? की तुला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं? तुझा चेहरा मात्र अगदी निर्विकार होता. गाडी सुरू झाली. तू माझ्या शेजारी बसली होतीस. भरजरी शालू, दागिने, केसात मोगऱ्याचा गजरा. गाडीचा वेग वाढत होता तसा त्या फुलांचा सुगंध डब्यात दरवळत होता. माझं मन तुझ्याकडे अधिकाधिक ओढलं जात होतं. पण तुझ्या चेहऱ्यावरच्या शांततेचा अर्थ मला काहीच लागत नव्हता. माझ्या मनात सतत एकच विचार सुरू होता. खरंच तुझी या लग्नाला संमती होती का? कारण लग्न ठरण्यापूर्वी आपण असं फारसं बोलणंच झालं नव्हतं. पहिल्यांदा भेटलो तेव्हाही आजूबाजूला घरचेच होते. त्या काळी फोन नव्हते, सहज भेटण्याची सोय नव्हती. आठवतंय, लग्न ठरण्यापूर्वी आपण एकदा सिनेमा पाहायला गेलो होतो. खरं तर सिनेमा हा फक्त निमित्त होतं. मला तुझ्याशी निवांत बोलायचं होतं, पण तुझी आई आपल्याला टॉकीजपर्यंत सोडायला आली होती आणि तिने स्पष्ट सांगितलं होतं की लग्न ठरेपर्यंत ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. सिनेमा संपताच ती तुला घ्यायला आली आणि आपल्याला पुन्हा बोलण्याची संधीच मिळाली नाही. बाल्कनीत आपण शेजारी बसलो होतो. मी हसत तुला विचारलं होतं, माझ्या शेजारी बसावं लागेल, चालेल ना? त्यावर तू फक्त 2 शब्द बोलली होतीस, पर्याय नाही. तुझं उत्तर ऐकून मला क्षणभर आश्चर्य वाटलं होतं. मग वाटलं कदाचित तू विनोद करत असशील. तू चित्रपटात रमली होतीस, पण मी मात्र तुझ्याच विचारात हरवून गेलो होतो. त्याआधीही मी तुला एकदाच पाहिलं होतं, आपल्या घरमालकांच्या घरी. त्या पहिल्याच भेटीत तुझ्या सौंदर्यानं मी भारावून गेलो होतो. नंतर जेव्हा घरमालकांनी तुझ्या स्थळाबद्दल विचारलं तेव्हा मी मात्र क्षणाचाही विलंब न करता होकार दिला होता. पण आपल्यात प्रेम फुलायला वेळच मिळाला नाही. प्रेमाला भेटी लागतात, संवाद लागतो, एकमेकांच्या स्वभावाची ओळख लागते, स्वप्नांची देवाणघेवाण लागते, एकमेकांची उणीव जाणवायला लागते. तेव्हा कुठे प्रेमाला आकार येतो. पण आपल्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. लग्न ठरलं आणि आपण थेट विवाह मंडपामध्ये भेटलो. म्हणूनच लग्नानंतर तुझं इतकं शांत राहणं मला अधिकच अस्वस्थ करत होतं. मला वाटत होतं की कदाचित मला अजून तुझा स्वभावच कळलेला नाही. ट्रेनमध्ये आपण अगदी शेजारी बसलो होतो, पण जणू 2 अनोळखी प्रवासी. मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं, कारण त्या वेळेपर्यंत तुझ्या तोंडून मी फक्त ते 2च शब्द ऐकले होते, पर्याय नाही. डब्यात आई, बाबा, काका, काकू आणि इतर मंडळी होती. कदाचित म्हणून तुला संकोच वाटत असावा. मला तुझ्या मनात काय चाललं आहे
हे जाणून घ्यायचं होतं. पण तुझ्या चेहऱ्यावरती कोणताच भाव नव्हता. इतक्यात आई तुला म्हणाली, सुनबाई, झोपायचं असेल तर वरच्या बर्थवरती जाऊन थोडी विश्रांती घे. आणि तू एकदाही माझ्याकडे न पाहता शांतपणे वरच्या बर्थवर जाऊन झोपलीस. मला आईचाच राग आला. मनात वाटलं, इतक्या दिवसांनी मला तुझ्याशी बोलायची संधी मिळणार होती आणि तीही गेली. पण मग स्वतःलाच समजावलं, प्रश्न तर आयुष्यभर पडणार आहेत, उत्तरही आयुष्यभर मिळणार राहतील. दुसऱ्या दिवशी घरी श्री सत्यनारायणाची पूजा होती. घरात नातेवाईकांची, पाहुण्यांची आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत गजबज सुरू होती. या सगळ्या धावपळीतही प्रत्येकाचं लक्ष तुझ्याकडेच होतं. माझ्याशी कोणी फारसं बोलत नव्हतं. तुझीच थट्टा, तुझंच कौतुक आणि तुझीच मर्जी सांभाळण्यामध्ये सगळे रमले होते. तू मात्र फारशी कोणाशी बोलत नव्हतीस. कुणी काही विचारलं तर नुसती मान हलवून किंवा हलकंसं स्मित करून उत्तर द्यायचीस. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. घर लहान आणि पाहुणे जास्त असल्यामुळे आपल्याला एकांत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या मनात मात्र सतत एकच इच्छा होती, कधी एकदा आपण दोघं निवांत बसून बोलतो. तुझा स्वभाव, तुझ्या आवडीनिवडी, तुझी स्वप्न, तुझे विचार सगळं जाणून घ्यायचं होतं. पण त्या रात्री उशिरापर्यंत पाहुण्यांना स्टेशनवर सोडणं, त्यांची व्यवस्था करणं यातच सारा वेळ गेला. झोपायला रात्रीचे 2 वाजले. छोट्याशा 2 खोल्यांच्या घरात जिथे जागा मिळेल तिथे सगळेजण झोपले होते. तू कधी झोपलीस तेही मला कळलं नाही. तिसऱ्या दिवशी मात्र आपण दोघं फिरायला जाणार होतो. आत्ता खराखुरा एकांत मिळणार होता. त्या विचारानेच माझं मन आनंदाने भरून गेलं. तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलण्याची, तुला जाणून घेण्याची संधी अखेर मिळणार होती. मी आधीच प्रवासाची तयारी करून ठेवली होती. सकाळी जेवताना आई तुला म्हणाली, सुनबाई, संध्याकाळची गाडी आहे, तयारी करून ठेवा. तू नेहमीप्रमाणे फक्त मान हलवलीस. ते पाहून सगळे हसू लागले. मीही हसत म्हणालो, आई, माझी तयारी तर झाली आहे. त्यावरती आई मिश्किलपणे म्हणाली, आत्ता आली ना बायको, पण ही बोलते कुठे? हिच्या तोंडून एक वाक्य कुणी ऐकलं आहे का? ज्यानं ऐकलं असेल त्याला माझ्याकडून 50 रुपये बक्षीस. मी हसत म्हणालो, बोलेल गा आई, आयुष्य पडलंय पुढे. आई लगेच म्हणाली, हो, आयुष्यभर तुलाच ऐकायचं आहे. बायकोला बोलतं करण्यासाठी दुसऱ्याला बक्षीस द्यायची गरज नाही. संध्याकाळी निघायची वेळ आली. आपण दोघांनी आईबाबांना वाकून नमस्कार केला. बाबांनी आपल्या दोघांच्या हातात 500-500 रुपये ठेवले. आई म्हणाली, सांभाळून जा. मी तोंडाने हो म्हणालो, पण तू मात्र पुन्हा फक्त मान हलवलीस. टांग्यात आपण मागे शेजारी बसलो होतो. तू अगदी माझ्या जवळ बसली होतीस. तुझ्या अंगातून येणारा मंद सुगंध मला अक्षरशः वेड लावत होता. पुढे निखिल बसला असल्यामुळे मला तुझ्याशी मोकळेपणानं बोलता येत नव्हतं. तरीही मनात मात्र असंख्य प्रश्न गर्दी करत होते. तू मला खरंच आवडतेस का? या लग्नाला तू मनापासून होकार दिलास का? तुझ्या मनात आपल्या भविष्यासाठी कोणती स्वप्न आहेत? पण निखिल सतत मागे वळून वहिनी वहिनी करत तुझ्याशी बोलत होता आणि तू नेहमीप्रमाणे मान हलवून त्याला उत्तर देत होतीस. तेव्हा मला उमगलं की तुला डोळ्यांनीही सुंदर संवाद साधता येतो. मला तेव्हा निखिलचा अक्षरशः राग येत होता. स्टेशन कधी येतं आणि हा कधी घरी परततो असं मला सारखं वाटत होतं. स्टेशनवर पोचल्यावरती मी तिकीट काढायला गेलो. परत आलो तर निखिलचे प्रश्न अजूनही सुरूच होते आणि तू नेहमीप्रमाणे मान हलवून त्याला उत्तर देत होतीस. शेवटची गाडीची वेळ जवळ आली. निखिलनं आपल्या दोघांना नमस्कार केला आणि हसत म्हणाला, दादा, परत येशील तेव्हा वहिनीला बोलकं करून आण. त्याचं हे वाक्य ऐकून तू फक्त हलकंसं हसलीस.
पण मला मात्र मोठ्याने हसू आलं. तरीही तुझं मनमोकळं हसणं माझ्या नशिबात अजून नव्हतंच. निखिल निघून गेला आणि पहिल्यांदाच आपण दोघं प्लॅटफॉर्मवरती उरलो. आजूबाजूला बरीच गर्दी होती. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तुझ्याकडे वळत होत्या. संवाद सुरू करण्यासाठी मी विचारलं, चहा घेणार का? तू पुन्हा एकदा नुसती मान हलवून नाही म्हणालीस. थोड्याच वेळात घोषणा झाली की गाडी तब्बल 4 तास उशिरा आहे. आता वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण सामान घेऊन वेटिंग रूममध्ये गेलो. तिथे एका बाकावरती आपण एकमेकांच्या शेजारी बसलो. मी तुझ्याकडे पाहत होतो. तू शांतपणे समोर बघत बसली होतीस. काही क्षणांनी मीच धाडस केलं. हळूच तुझा हात माझ्या हातात घेतला. तू हात मागे घेतला नाहीस, तो तसाच माझ्या हातात राहिला. आपल्या आयुष्यातला तो पहिला स्पर्श होता. त्या क्षणी माझ्या अंगावरती रोमांच उभं राहिलं. मला वाटलं आता तरी तू मनमोकळी होशील. मी हळूच म्हणालो, एक विचारू? तू माझ्याकडे पाहिलंस? मी विचारलं, मी तुला पसंत होतो ना? हा प्रश्न तुला अनपेक्षित होता बहुतेक. काही क्षणांनी तू हलक्या आवाजात फक्त एवढंच म्हणालीस, हो. तुझ्या तोंडून ऐकलेला तो शब्द माझ्यासाठी खूप मोठा होता. मग मी लगेच दुसरा प्रश्न विचारला, मग लग्न झाल्यापासून तू इतकी कमी का बोलतेस? तू काही क्षण शांत राहिलीस. ओठांवरती शब्द आले, म्हणजे? आणि मी पुन्हा शांत झालीस. मला हसूही येत होतं आणि कुतूहलही वाटत होतं. शेवटी मी मनातला सर्वात मोठा प्रश्न विचारला. जेव्हा आपण तुझ्या घरातून निघालो तेव्हा तुझी आई, तुझे बाबा, बहीण, मैत्रीण सगळे रडत होते, पण तू मात्र एक थेंबही रडली नाहीस. मला त्याचं खूप आश्चर्य वाटलं. असं का? माझा प्रश्न ऐकून तू काही क्षण माझ्याकडे निरखून पाहिलंस. मग शांत स्वरात उलट विचारलंस, रडणं खरंच इतकं गरजेचं होतं का? तुझा प्रश्न ऐकून मी क्षणभर गप्पच झालो. मग म्हणालो, नाही, म्हणजे निरोप घेताना सगळ्याच मुली रडतात ना. सिनेमातही आपण तसंच पाहतो. मलाही वाटलं होतं तुला आपोआप रडू येईल. खरं सांगू, मी तर तुझ्या रडण्याची वाट पाहत होतो. तुला धीर द्यावा, तुझे डोळे पुसावेत असं मनोमन ठरवलं होतं. पण तू रडलीच नाहीस. माझं बोलणं शांतपणे ऐकल्यावर तू काही क्षण विचारात पडलीस आणि मग हळू आवाजात म्हणालीस, मी 1 दिवस आधीच भरभरून रडून घेतलं होतं. तुझं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. 1 दिवस आधी? मी आश्चर्याने विचारलं. तू हसलीस आणि म्हणालीस, हो, 1 दिवस आधी. मीही हसत म्हणालो, एवढं गणित मलाही कळतं, पण 1 दिवस आधीच का? यावेळी तुझा चेहरा पुन्हा गंभीर झाला. तू म्हणालीस, घर सोडताना रडणं हा मनाचा कमकुवतपणा असतो असं मला वाटतं. त्या क्षणी जर भावना अनावर झाल्या तर पाय पुढे पडत नाहीत, म्हणून मी आधीच मन मोकळं करून घेतलं. निरोप घेताना मात्र स्वतःला सावरायचं असं ठरवलं होतं. तुझं उत्तर ऐकून मी थक्क झालो. मी तुला ज्या नजरेनं पाहत होतो त्यापेक्षा तू कितीतरी वेगळी आणि अधिक समंजस होतीस. तरीही मी म्हणालो, पण सगळ्याच मुली माहेर सोडताना रडतात. तू शांतपणे म्हणालीस, रडत असतील, पण त्याच्या आदल्या दिवशी माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी आल्या होत्या. तेव्हा मी खूप रडले, मन मोकळं करून घेतलं. पण दुसऱ्या दिवशी ठरवलं की आईबाबांसमोर रडायचं नाही, कारण मी रडले असते तर त्यांना अजून जास्त दुःख झालं असतं. म्हणून माहेरचं रडणं मी त्या आधीच संपवलं. मग तू माझ्याकडे पाहत विचारलंस, पण तुम्हाला मी रडावं असं का वाटत होतं? मला काय उत्तर द्यावं तेच सुचत नव्हतं. मी फक्त म्हणालो, असं काही नाही, फक्त माझी तशी कल्पना होती. त्यावर तू शांत आवाजात म्हणालीस, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी ठरवलं आहे की माहेरप्रमाणेच सासरीही मी कधी रडणार नाही. कारण आता तुमच्या घराने, समाजाने आणि या नात्याने माझ्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मला तुमच्या घरची सून म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. अश्रू ढाळत बसले तर त्या कशा पूर्ण करणार? मला मजबूत राहायचं आहे. तुझं बोलणं ऐकून मी पूर्णपणे निशब्द झालो होतो. इतक्या शांतपणे, इतक्या समंजसपणे तू विचार मांडशील याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी हळूच विचारलं, पण कोणती जबाबदारी? तू माझ्या डोळ्यात पाहत म्हणालीस, मी आता तुमच्या घरची सून आहे. आई बाबा, तुम्ही, घरातले सगळे माझ्याकडून प्रेम, जिव्हाळा आणि आधाराची अपेक्षा ठेवतील. त्या प्रत्येक अपेक्षेवरती मला खरं उतरायचं आहे. मला या घरात आनंद आणायचा आहे. म्हणून मला स्वतःचे अश्रू आवरावे लागतील. मी अजूनही तुझ्याकडेच पाहत होतो. तू पुढे म्हणालीस, खरं सांगायचं तर मला एक कामगिरी देण्यात आली आहे. मी आश्चर्याने विचारलं, कामगिरी? तू हसलीस आणि म्हणालीस, हो, या घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची. समाजाने, कुटुंबाने आणि या नात्याने मला ती जबाबदारी दिली आहे. म्हणूनच मी स्वतःच रडत बसले तर इतरांना धीर कोण देणार? म्हणून मी ठरवलं आहे की शक्य तितकं हसत राहायचं, सगळ्यांना सांभाळायचं आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे उभं राहायचं. पण त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. त्या क्षणी माझे डोळे आपोआप पाणावले. मी पटकन स्वतःला सावरलं. तुझं बोलणं ऐकून माझ्या मनातला 3 दिवसांचा सगळा गोंधळ एका क्षणात नाहीसा झाला होता. मी तुझा हात घट्ट धरला आणि म्हणालो, आज माझ्या मनावरचं सगळं ओझं उतरलं. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण त्याहूनही एक गोष्ट सांगायची आहे. तू शांतपणे माझ्याकडे पाहत होतीस. मी हसून म्हणालो, मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. माझं वाक्य ऐकताच तू हलकंच माझ्या आणखी जवळ सरकलीस. त्या 4 तासांच्या प्रतीक्षेत आपण पहिल्यांदाच मनापासून एकमेकांशी बोललो. त्या दिवसानंतर मला कधीच तुझ्या शांत स्वभावाचा गैरसमज झाला नाही. आज आपल्या लग्नाला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं आहे. खरंच तू या एका वर्षात सगळ्यांना इतकं प्रेम दिलंस, इतकं जपलं की घरातला प्रत्येक जण तुझ्यावरती जीवापाड प्रेम करू लागला आहे. आता तर तू आपल्या बाळाची आई होणार आहेस. आज तू माझ्यासमोर नाहीस, तरीही मनापासून तुला धन्यवाद म्हणावेसे वाटतात. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. माझं आयुष्य इतकं सुंदर केल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री. डायरी इथे संपली. सायलीने अलगद डायरी बंद केली. 2 मिनिटं ती डोळे मिटून शांत बसून राहिली. तिच्या डोळ्यांच्या कळा नकळत ओलावल्या होत्या. काही क्षणांनी तिने डायरी अमोलच्या हातात दिली आणि म्हणाली, ही डायरी तू नक्की वाच आणि जपून ठेव. बाबांनी आपल्यासाठी ठेवलेली हीच खरी संपत्ती आहे. बाकीचं सगळं कधीतरी संपेल, पण यातलं प्रेम आणि आयुष्य जगण्याची शिकवण कायम आपल्यासोबत राहील. अमोलने डायरी आपल्या हातात घेतली. काही क्षण तो तिच्याकडे नुसताच पाहत राहिला. प्रियाच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. तिघेही काही वेळ शांत बसून राहिले. त्या शांततेतही बाबांचे शब्द जणू घरभर घुमत होते. सायलीने हलक्या आवाजात पुन्हा म्हटलं, अमोल, ही डायरी जपून ठेव. बाबांनी आपल्यासाठी ठेवलेली हीच खरी ठेव आहे. घर, पैसा, कागदपत्र यापेक्षा माणसांनी जपलेलं प्रेम आणि नाती जास्त मौल्यवान असतात. ही डायरी आपल्याला हे शिकवते. अमोलने डायरी छातीशी धरली आणि शांतपणे मान हलवली. त्या क्षणी तिघांनाही जाणवलं की आई वडील आता या जगात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार, त्यांचं एकमेकांवरील निस्सीम प्रेम या डायरीच्या प्रत्येक पानातून कायम जिवंत राहणार होतं.